बघा या ठिकाणी VIP डाईट समोर जी मंडळी आहे, जे प्रेक्षक आहेत, तुम्हाला थोडंसं बाजूला व्हायचं आहे आता. VIP डाईटच्या समोरून थोडंसं बाजूला व्हा. वेलकम साजिद शेख, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि बाबनदेव कुरूंच्या विपक्षामध्ये सामना तुम्ही पाहणार आहात NCC बोरिवलीचा आणखी एक संघ तुम्हाला मैदानामध्ये दिसेल, जे ते सलामीची जोडी आता मैदानात एंटर झाली आहे. आणि माझ्या सोबतीने तुम्ही पाहतायत आता कॉमेंटेटर मजर खान. 6:26 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय. रोहन मुस्तकीम आणि नाफिस समोर पहिला बॉल ऑन साइडला पूल केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं इन फ्रंट ऑफ द सेंटर बॉल ट्रॅव्हल होतोय आणि तेथे मिळेल पहिल्या चेंडूवरती सिंगल. आणि एक महत्वाची सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. या स्पर्धेमध्ये एक व्हाईट बॉल आणि भीमा नो बॉल साठी फक्त रिव्ह्यू हा दोन्ही संघांना दिला जाणार आहे. लक्षात ठेवा, एक रिव्ह्यू असेल दोन्ही टीम साठी. या गोष्टीची नोंद तुम्ही घ्या. सिटी क्रिकेटचा थरार देखील एकता ट्रॉफी मध्ये मित्रांनो तुम्ही अनुभवाल, कारण आज चॅलेंज स्पोर्ट्सच्या विरुद्ध डिवो स्पोर्ट्स असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. जी बिल्कुल समीर, आज हम BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट का भी लुत्फ लेंगे. रोहन लोबो फुल टॉस स्विंग केला ऑन साइडला. हवेत आहे चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली जरूर पोहोचले, परंतु कॅच सुटलाय. जीवनदान त्या ठिकाणी मिळतोय आणि एक धाव सहजगत्या मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 2 या आकड्यावरती. सिटी क्रिकेट का जो पहला मैच रहेगा चैलेंज स्पोर्ट्स और DO स्पोर्ट्स के बीच में रहेगा. इस मैच के बाद एक और PTC का मैच रहेगा. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे और SD डोले के बीच में मैच रहेगा. उसके बाद फिर जो मैच रहेगा वो सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट के मैचेस शुरू हो जाएंगे. अगदी बरोबर आहे. आज BC4 भिवंडी सिटी क्रिकेटचा थरार देखील एकता ट्रॉफी मध्ये तुम्ही एन्जॉय करणार आहात. यावेळेला बॅटच्या आतली कडावती बॉल समोर लॉंग ऑनला खेळायचं होतं. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 3 या आकड्यावरती. आणि काय प्रतिसाद मिळालाय प्रेक्षकांचा. चारही बाजूने प्रत्येकी प्रेक्षक स्टँड आज भरलेला दिसतोय. जी बिल्कुल, ये खास बात रहती है एकता ट्रॉफी की. पहले मैच से हम देख रहे हैं कि जो दर्शकों की तादाद है वो बहुत ज़्यादा, और अब तो रात का वक्त भी शुरू होने जा रहा है. और उसके बाद हम देखेंगे BC4 फॉर्मेट के मैचेस, फिर तो और ज़्यादा चाम आ जाएगा समीर इस टूर्नामेंट में. हो अगदी बरोबर, कारण सिटी क्रिकेट मध्ये देखील एक वेगळी मजा असते आणि मोठ्या संख्येने पाठीराखे सिटी क्रिकेटचे जे प्लेयर्स येतात, भिवंडीतील नामवंत क्रिकेटर मैदानावर येत असतात आणि जरूर त्यांचे फॅन फॉलोअर्स मोठ्या संख्येने असतात. त्याच्यामुळे आणखी गर्दी तेव्हाही वाटणार आहे. परंतु आज ग्रामीण PTCच्या ग्रामीण क्रिकेटर्सना ही जे प्लॅटफॉर्म मिळालं एकता ट्रॉफीच्या वतीनं, आणि आज प्रत्येकी प्रेक्षकानं अगदी डोक्यावर उचलून धरलेली स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली. अंडर फ्लड लाईट सध्या आता सामना सुरू झाला आणि त्याच्यामुळे धावांचा पाठलाग होणं थोडंसं पहिल्याच मॅचमध्ये कठीण बघितलं. म्हणजे एकंदरीत काय तर बॅटिंग थोडीशी कठीण दिसली. मात्र आता या सामन्यामध्ये NCC बोरिवली चांगला केस साकारणार का बाबनदेव कुरूंच्या विपक्षात. जी बिल्कुल, जिस तरह से यहाँ पर गेंदबाजी हो रही है वो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी. पहले ओवर में जिस प्रकार से रोहन गेंदबाजी करे, पहली 5 गेंदों में सिर्फ 5 रन खर्च किए उन्होंने. पावर प्ले में बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करते हुए रोहन. अगदी बरोबर, पॉवर प्ले मध्ये सध्या तरी सटीक. ओ हो इथे काय केडलंय, मला वाटतं की कॅच सुटलाय त्या ठिकाणी. जसं की रिॲक्शन आपण गोलंदाजाची पाहतोय, बॅटला हलकासा स्पर्श होता असं वाटतंय आणि त्याच्याचमुळे थोडासा नाराजी दिसला गोलंदाज. विकेट कीपरकडनं चुकी झाली, मात्र येथून पहिलं षटक लाजवाब. काय गोलंदाजी बघायला मिळाली. फक्त 5 धावा खर्च केल्या रोहनने आपल्या षटकात. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी पहले ओवर में रही है रोहन द्वारा. पहली 5 गेंदें जिस तरह से उनकी रही थी वो बहुत ही बेहतरीन, और लास्ट गेंद के ऊपर बिल्कुल फंसा लिया था बल्लेबाज को, लेकिन विकेट कीपर जो रहे थे उनका साथ नहीं मिला है उन्हें. बिना किसी विकेट के नुकसान पर पहले ओवर में 5 रन जोड़े हैं दोनों ओपनर बल्लेबाज मुस्तकीम और नौफीज. हालांकि पहले ओवर में शुरुआत उतनी अच्छी नहीं हो पाई है NCC बोरीवली की, लेकिन अभी भी दोनों ओपनर बल्लेबाज वहां पर मौजूद है. ये बहुत अच्छी बात है उनके लिए. इस मैच के बाद एक और PTC का मैच रहेगा, ग्रामीण का मैच रहेगा. चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे और SG डोले के बीच में मैच रहेगा. फिर उसके बाद BC4 फॉर्मेट भिवंडी सिटी भिवंडी तालुका
के तमाम स्टार खिलाड़ी हमें खेलते हुए नजर आएंगे, लेकिन जिस तरह से यहाँ पर पहले 4 मैचेस में हम देख रहे हैं कि पीटीसी के स्टार खिलाड़ी हमें खेलते हुए नजर आ रहे हैं। मैच नंबर 4 ये चलता हुआ और अब गेंदबाजी में आए हैं गेंदबाज सोपान। पहले ओवर में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है रोहन द्वारा, सिर्फ 5 रन खर्च किए उन्होंने। देखना है कि अब यहाँ से 2 ओपनर बल्लेबाज जो है मुस्तकिम और नौफीज किस तरह से अब बल्लेबाजी करेंगे। दूसरे ओवर में गेंदबाजी के लिए सोपान। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद ये रही थी, स्लाइस करना चाहते इस गेंद को, लेकिन वहां पर कैच ड्रॉप होता हुआ। बिल्कुल आसान सा ये कैच रहा था समीर। हो, थोडासा फनी मुवमेंट आहे, आपण बघूया रिप्ले मध्ये. कारण एक जो क्षेत्ररक्षक होता ऑलरेडी खाली पडला होता आणि झोपून कॅच घेण्याचा प्रयत्न केला त्यानं. बघूया आपण जरूर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, हवेमध्ये बॉल गेला आणि ए पहा, जो अक्षरशः एक क्षेत्ररक्षक खाली पडला होता, झोपला होता, त्याने त्याच पोझिशनमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला तेथे, परंतु कॅच ड्रॉप झाले आणि एक धाव देखील तेथे मिळाली आहे. जी बिल्कुल, वहां पर जीवन दान मिला है बल्लेबाज मुस्तकिम को। इस बार फुल टॉस गेंद लॉफ्ट कर दिया गेंद को और गेंद जाती हुई दर्शक गिरगाह में 6 रनों के लिए। बड़ा हिट आता हुआ इस वक्त। कडक शॉट मिस्टर आय एसपीएल स्टँड मध्ये हा फटका तुम्हाला बघायला मिळतोय. फुल टॉस होता आणि त्याच्यावरती टोल नाक्याच्या क्रीडांगणावरती आपण खेळतोय आणि टोल वसूल केलाय, फुल टोल वसूल केलाय. चला आता आईवा झेलसाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. वसीम शेख, साजिद शेख आणि आसिफ चिमदाट यांच्याकडून ते पारितोषिक दिलं जाणार आहे. म्हणजे प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडा आणि 200 रुपयांचं प्राइज जिंका. क्या बात है, दर्शकों के लिए भी अब यहाँ पर सुनहरा मौका है। बाउंड्री लाइन के बाहर, रेलिंग के बाहर अगर आप कैच पकड़ते हैं तो फिर 200 रुपये का इनाम आपको दिया जाएगा। वसीम शेख, साथ ही साथ आसिफ चिमनाट और साजिद भाई की तरफ से यहाँ पर 200 रुपये का इनाम है, लेकिन इनामात और ज्यादा बढ़ सकते हैं समीर। हो, जसजशी स्पर्धा पुढे जाईल चर्चा करत राहू आपण. जी बिल्कुल। फिर से वहां पर अच्छा मिडल किया इस गेंद को मुस्तकिम ने, लेकिन इस बार एक सिंगल रन आएगा इस गेंद के ऊपर। पिछली गेंद के ऊपर एक जबरदस्त हिट आया उनके बल्ले से, लेकिन इस बार स्ट्राइक को रोटेट किया है उन्होंने। सिंगल के साथ टीम का स्कोर 14 पर जा पहुंचा है। ओवर नंबर 2 का ये खेल चलता हुआ। पहले ओवर में तो उतने रन नहीं जोड़ पाए थे बल्लेबाज, लेकिन इस ओवर में हम देख रहे हैं कि जिस तरह से मुस्तकिम ने एक बड़ा हिट लगाया और 3 गेंदों में अब तक 9 रन बटोरे हैं। चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न केला बाबा प्ले मध्ये. आता इस बार बहुत ही बेहतरीन गेंद, अपने आप को पूरी तरीके से गेंद की लाइन से अलग कर दिया था वहां पर बल्लेबाज ने। विकेट के ऊपर से इस बार गेंद निकलती हुई। एक्शन फिर से बड़ा हिट लेने की कोशिश रही थी वहां पर बल्लेबाज द्वारा। गेंदों को सही तरीके से मिडल नहीं कर पा रहे अब बल्लेबाज नौफीज। मुस्तकिम और नाफिज बहुत ही बेहतरीन अब बल्लेबाजी करते हुए। 15 पर टीम का स्कोर बिना किसी विकेट के नुकसान पर एनसीसी बोरीवली टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करती हुई इस मैच में इनवाइट किया है बाबनदेव कुरुंद को गेंदबाजी के लिए। फिर से वहां पर देखना है, बड़े हिट की तरफ गए हैं मुस्तकिम और गेंद एक बार फिर से जाती हुई बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। ये दूसरा सिक्सर आया है मुस्तकिम के बल्ले से इसी ओवर में। जबरदस्त आता फटकेबाजी त्या ठिकाणी मुस्तकीमच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते आणि एनसीसी बोरिवलीचे देखील आता पाठीराखे त्या ठिकाणी आनंद साजरा करत असतात ना, कारण मोठ्या फटक्यांनी करत राहता स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आणलेला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये आल्या 16 धावा आणि 21 धावा या धावफलकावरती तुम्ही पाहतायत. 2 षटकांचा केस संपला आणि मजर खान ग्रामीण क्रिकेटर्स आज एवढा मोठा संघर्ष एकता ट्रॉफीमध्ये का होतोय तर 1 लाख रुपयांचं तब्बल पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जाणार आहे. विष्णुदादा चंदे साहेब ज्यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेत स्पॉन्सर करण्यात आलेलं आहे. दुसरं क्रमांकाचं जे बक्षीस आहे प्रकाशजी भोई रातकोली 50,000 रुपये त्यांच्याच माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. थर्ड प्राइजसाठी रुपेश जाधव ढोले
ग्रामीण संघांसाठी त्यांनी 12,000 रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी स्पॉन्सर्ड केलेले आहेत आणि फोर्थ प्राइज सलमान शेख खडवली 12,000 रुपये त्यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि BC4 भिवंडी सिटी क्रिकेटचा आपण विचार केला तर 2 ट्रॉफीज तेथे दिल्या जाणार आहेत. फर्स्ट अँड सेकंड, जेथे फर्स्ट प्राइज हॅट्रिक आमदार श्री महेश प्रभाकर चौगुले साहेब भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार आणि अल्ताफ बाली सर BC4चे प्रेसिडेंट आणि त्याचबरोबर खाडीपार कोनीचे सरपंच त्यांच्याकडून 44,000 रुपये या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि बाई मांगीलाल पालीवाल BPL सीझन 6 चे चेअरमॅन तुम्ही बघितले होते आणि त्यांच्याच माध्यमातून सेकंड प्राइज 22,000 22,000 या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि ऑल ट्रॉफीज तुम्ही पाहतायत ग्रामीण आणि सिटीसाठी ॲडव्होकेट झियाद गुजर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर बेस्ट बॅटर बॉलर आणि सिरीजसाठी ग्रामीण पूलसाठी नवनाथ जानी माजी सरपंच वडपे यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे आणि त्याचबरोबर ग्रामीणच्या सिरीजसाठी सागर जाधव तलवली यांच्याकडून सायकल देखील स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे, त्यांचे विशेष आभार. बेस्ट बॉलरसाठी विवेक शेलार शूज स्पॉन्सर करण्यात आलेत आणि काय फटका आहे ऑन साइडला, पुल अँड पॉवरफुल बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर, गुल सिक्सर. जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक इस वक्त आता हुआ नाफिज बर्डी के बल्ले से ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद रही थी और लपेट कर मारा है इस गेंद को. क्या बात आहे. आणि बघा त्याचा जो फॅन आहे छोटा चिमुरडा, त्याचा समर्थक आहे आणि सेल्फी घेण्यासाठी तो मैदानामध्ये आलाय. एकता ट्रॉफी मध्ये काय काय बघायला मिळेल, स्पर्धाच तेवढी मोठी आहे. समीर, अभी तो ये पहली रात है इस एकता ट्रॉफी की. जैसे जैसे टूर्नामेंट आगे बढ़ता जाएगा और कई चीजें हमें देखने को मिलेंगी. अगदी बरोबर. स्विंग अँड मिस, प्ले अँड मिस, आउटसाइड ऑप्शन, चांगला टप्पा त्या ठिकाणी आपण पाहतोय रोहनच्या माध्यमातून आणि आलाय डॉट बॉल. डॉट बॉल टाकल्यानंतर रोहनची चाल थोडीशी बदलली आहे पहा आणि खरं तर हे महत्वाचंच असतं. आत्मविश्वास हा प्रत्येक खेळाडूचा वाढतो ज्या वेळेला आपल्या संघासाठी आपण चांगलं करतो. डॉट बॉल त्याच्या वतीने तुम्हाला बघायला मिळाला. ओ पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ, बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय सिक्सर. क्या बेहतरीन स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक आता हुआ वहां पर नाफिज बर्डी के बल्ले से. लॉन्ग ऑफ को इस बार क्लियर करते हुए गेंद चले गई है एक बार फिर से 6 रनों के लिए. पहली पर सिक्सर, उसके बाद डाउट, फिर से सिक्सर. कमाल की बैटिंग नाफिज बर्डी द्वारा. नाफिस बर्डी ऑन फायर नाउ, दूसरा सिक्सर. बेस्ट बॅटरसाठी RK फ्रीट, रझी कुवारी यांच्याकडून बॅट ग्रामीण पूलसाठी बेस्ट बॅटरसाठी ते आलेले. त्याचबरोबर सिटी क्रिकेटमधून देखील आपल्याला चर्चा आपण करत राहू. आणखी एक डॉट बॉल आला. अक्षय भरत पाटील वडपेचे उद्योगपती आहेत. त्यांनी बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सिटी क्रिकेटमध्ये ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्ड केलेली आहे आणि मॅन ऑफ द सिरीज सिटी क्रिकेटमधून सायकल शादाब खोतकर महापोली यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे. त्यांचा मी विशेष आभार व्यक्त करू. 2 षटकार आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज धनंजय अण्णा गवळी. ओ हो, आणखी एक चाबूक धमाका, नाफिसच्या बॅट मधून येतोय सिक्सर. समीर, किस तरह से ये खेल हो रहा है. सिक्सर भी आ रहे हैं और गेंदें डॉट भी हो रही है. कभी गेंदबाज बल्लेबाज पर हैवी होते होते, कभी बल्लेबाज गेंदबाज के ऊपर. बहुत ही बेहतरीन क्रिकेट इस वक्त देखने को मिल रहा है. जरूर जरूर, आणि हेच क्रिकेट बघायला मजा येतं. हा तिसरा षटकार आला. जबरदस्त फलंदाजी NCC बोरिवली संघासाठी नाफिसच्या माध्यमातून सुरुवात मुस्तकीमनं केली. हा स्टान्स पहा, भरपूर मागे आला. धावसंख्या धावफलकावरती 39, भरपूर मोठ्या टोटलकडे वाटचाल. NCC बोरिवली कमी गतीने टाकलेला और साथ ही साथ 3 सिक्सर लगा चुके हैं नाफिज बर्डी. पहले ओवर में सिर्फ 5 रन आए थे, लेकिन दूसरे और तीसरे ओवर में रनों की लूटमार मचाई है बल्लेबाजों ने. हमारे बीच में नदीम बर्डी साहब मौजूद है. आपसे गुजारिश है आपको VIP डाइस पे आना है. नाफिज बर्डी जो बल्लेबाजी करे, उनके वालिद साहब है नदीम बर्डी साहब. वेलकम, आपका स्वागत है.
एस जी डोले के कैप्टन और चेरेबो स्पोर्ट्स वाशेरे के कैप्टन, आपको टॉस के लिए आ जाना है। समय में सहयोग करना है, तुरंत ही अब खेल को शुरू करना है यहां से। हमारे बीच में जियाद गुजर साहब मौजूद है और उनके बहुत ही करीबी दोस्त, किसको बुलाना है, साहिब खोज साहब हमारे बीच में मौजूद है। आपसे गुजारिश है आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है। जियाद गुजर साहब इस वक्त उनको इनवाइट करते हुए हमारे वीआईपी डाइस पे खेल की शुरुआत होती हुई, और ओवर नंबर 4 में अब गेंदबाजी के लिए आते हुए राजा। समय कहीं ना कहीं यहाँ पर थोड़ा ज्यादा लेती हुई टीम राजा गेंदबाजी की शुरुआत करते हुए, पहली गेंद वहां पर ओवर नंबर 4 की जो शुरुआत हुई है देखने, वहां पर लॉफ्ट जरूर किया है लेकिन फंस गए इस बार वहां पर बल्लेबाज मुस्तकीम। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए गेंदबाज राजा। गरजेचं होता, कारण ब्रेक थ्रू मिळून देणं गरजेचं होतं आणि फायनली त्या ठिकाणी विकेट प्राप्त करत असताना आपल्या संघासाठी आपण बघतोय राजाला पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवली। 41वा धावफलकावरती असताना ओपनिंग स्टँड या दोघांमध्ये खूप चांगला त्या ठिकाणी बघायला मिळाला, चांगली भागीदारी आपण पाहिली आणि अखेर आता विकेट प्राप्त केले राजानं। इथून पलटवार होऊ शकतो मजर खान। जी बिल्कुल, यहाँ से पलटवार हो सकता है और शुरुआत यहाँ पर की है राजा ने। पहली गेंद पर विकेट हासिल की, सेट बल्लेबाज मुस्तकीम इस वक्त आउट होकर वापस जाते हुए, लेकिन आउट होने से पहले अच्छी बल्लेबाजी रही है उनकी। पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए वहां पर गेंदबाज राजा। नए बल्लेबाज बिलाल, विकेट हासिल की है पहली गेंद के ऊपर। 41 पर ये पहला विकेट गिरा है यहाँ पर। आइए साहिब खोज साहब, आपका भी स्वागत है। बिलाल पारी की शुरुआत करते हुए आते ही साथ वहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश की थी नए बल्लेबाज बिलाल ने, लेकिन संपर्क सही तरीके से नहीं कर पाए थे बिलाल। ये देखिए किस तरह से वहां पर पुल करना चाहते थे इस गेंद को। डॉट गेंद के साथ अपनी पारी की शुरुआत की है नए बल्लेबाज ने। राजा आता पलटवार करून देतोय। फिर से वहां पर देखना है, मिस टाइम स्ट्रोक है इस बार। खुद गेंदबाज गेंद की तरफ जाते हो, लेकिन वहां पर कॉलिंग नहीं रहा था, तालमेल नहीं रहा था समीर दोनों खिलाड़ियों के बीच में। फिर से विकेट गिर सकता था। हो, तू घेणार का मी घेणार, आणि अशामध्ये फलंदाजाला मिळालं जीवनदान त्या ठिकाणी। अखेर झेल धरणीला दान होत असताना तेथे आपण बघतोय आणि धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे गेलेले 42 रन्स। गेंदबाजी बहुत ही बेहतरीन यहाँ पर होते हुए ओवर नंबर 4 में गेंदबाज राजा द्वारा पहली गेंद पर विकेट हासिल की उन्होंने, उसके बाद सटीक लाइन पर गेंदबाजी करते हुए नाफिस बर्डी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त कर रहे हैं। 23 पर बैटिंग कर रहे हैं नाफिस, जिसमें 3 बहुत ही खूबसूरत सिक्सर आए उनके बल्ले से। फिर से इस बार पुल कर दिया है, पुल एंड सक्सेसफुल। गेंद बाउंड्री के बाहर, गोल, 6 रन। नाफिस एक वेगळ्या रूपामध्ये वेगळ्या अंदाजामध्ये आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळतो आणि 2 झेल त्याच्या सुटल्यात मजर खान, आणि त्याचा फायदा त्यानं आता उचललाय। एनसीसी बोरीवली डॉमिनेट करत असताना पहिल्या डावामध्ये। जी बिल्कुल, 2 कैचेस उनके छूटे, लेकिन उसके बाद जो उन्होंने पलटकर वार किया वो बहुत ही बेहतरीन। तेज ये स्ट्रोक लगाया इस बार, मिड विकेट की दिशा में पुल कर दिया गेंद को 6 रनों के लिए। कमाल की बैटिंग, और ये चौथा सिक्सर आया है नाफिस बर्डी के बल्ले से। टीम का स्कोर अब तेजी से छलांग मारता हुआ 48 पर 48 रन बन चुके एक विकेट गंवाने के बाद एनसीसी बोरीवली। टीम के कैप्टन बबुश ने टॉस को जीता और पहले बल्लेबाजी करने का उनका फैसला रहा था। मुस्तकीम और नाफिस बर्डी ने उनके फैसले को बिल्कुल सही साबित किया है अब तक। इस बार गति परिवर्तन किया वहां पर, फंसाया है कहीं ना कहीं बल्लेबाज को। अच्छी वापसी भी करते हुए वहां पर गेंदबाज राजा। जरूर चांगला कमबॅक, कटर होता, टप्पा पडला, हलकासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि येथे निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय। गुड कमबॅक।
डॉट गेंद के साथ वापसी की है इस बार राजा ने। डॉट के बाद फिर से गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर, 6 रन। जब गेंद बल्ले से लग रही है समीर तो फिर बाउंड्री के बाहर ही नजर आ रही है। गेंदों को मिडल बहुत ही बेहतरीन कर रहे हैं, बिल्कुल बल्ले के बीचों बीच लेकर गेंदों को खेलते हुए वहां पर नाफिस बर्डी। अगदी बरोबर बरोबर बॅटच्या मधोमध चेंडूला घेऊन या ठिकाणी भिरकावून दिले आणि सरळ बॉलला पाठवला मिड विकेटच्या पलीकडे येणारा 5वा सिक्सर। त्याच्या बॅटमधून हा 5वा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला आणि वैयक्तिक 35 धावांवरती तो सध्या बॅटिंग करतोय। 14 चेंडूंचा सामना केलाय नाफिस बर्डी ऑन फायर नाव। 4 षटकांचा खेळ देखील संपन्न आणि धावफलकावरती 54 धावा आहेत। मजर खान या अशा सिच्युएशन मध्ये या धावा भरपूर मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत, कारण अशा कंडिशन्स मध्ये या परिस्थितीमध्ये धावांचा पाठलाग होणं सोपं नाहीये। आपण मागचा सामनाही बघितला असेल। जी बिल्कुल, फ्लड लाइट में कहीं ना कहीं बल्लेबाजी करना थोड़ा सा मुश्किल ही होता है, लेकिन मुश्किल काम को बड़ी आसानी के साथ पूरा करते हुए वहां पर नाफिस बर्डी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 35 पर बल्लेबाजी करे और 4 ओवर की समाप्ति के बाद जो स्कोर बनाया गया है 54, 54 रन बन चुके हैं। एक अच्छा टोटल यहाँ पर बन चुका है 4 ओवर की समाप्ति के बाद। अंतिम षटक आणि आता सुभाषच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे। नेक्स्ट मॅच चेरुबा वाशेरे वर्सेस SG डोहले। चला दोन्ही कॅप्टन हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये तुम्हाला यायचंय। पहिला सत्र संपल्यानंतर आपण टॉस करणार आहोत। चेरुबा वाशेरे वर्सेस SG डोहले यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल, परंतु आता या डावामध्ये पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे। सध्या तरी आपण पाहतो NCC बोरीवलीने। अंतिम षटकामध्ये सुभाष पहिलाच बॉल आणि हलकासा अपील देखील या चेंडूवरती आपल्याला बघायला मिळाला, परंतु फलंदाजांकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची। हलकासा बॅटला देखील स्पर्श झाला होता आणि एका धावेने स्कोर पुढे गेलाय 55। 55 रन्स ऑन द बोर्ड नाउ। लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए सुभाष को बुलाया गया। एक अच्छी गेंद के साथ शुरुआत की है वहां पर गेंदबाज ने। 55 पर टीम का स्कोर, 1 विकेट गंवाने के बाद NCC बोरीवली। बिलाल बर्डी और नाफिज बर्डी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए, खास करके नाफिज ने अब तक जो बल्लेबाजी की है समीर, हो वैयक्तिक 35 वर तो बॅटिंग करतोय। सध्या 14 चेंडूंचा सामना त्याने केला आणि आता त्याच्या समोर सिली मिड ऑफ सेट करण्यात आला। कुठेतरी त्याच्यावर दबाव वाढवण्यासाठी सुभाष राऊंड द विकेट ना दबाव वाढणार नाही, अधिक दबाव टाकणार। भिरकावून दिला बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे, आउट ऑफ द ग्राउंड, येतोय सिक्सर। बल्लेबाज के ऊपर दबाव करने की कोशिश की थी, लेकिन ये बल्लेबाज कहाँ दबाव में आने वाला है। इस बार तो उन्होंने जो सिक्सर लगाया ना, आज के दिन का सबसे लंबा सिक्सर भी हम कह सकते हैं। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी नाफिस बर्डी द्वारा, बहुत दूर दे मारा इस बार गेंद को, झाड़ियों के झुंड में जाकर गेंद गिरती हुई 6 रनों के लिए। धमाका धमाका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नाफिस बर्डी या नावाचं वादळ आता या क्रीडांगणावरती आणि एकता ट्रॉफी मध्ये आलेलं आहे। शाहिद खान प्रेझेंट क्रिकेटचा बिग शो, फर्स्ट नाईट ऑफ द टुर्नामेंट। पहिली ही रात्र तुम्ही या स्पर्धेची पाहताय आणि पहिल्याच रात्रीमध्ये काय क्रेज वाढली या स्पर्धेची आणि मानवी समुद्र अक्षरशः मैदानाच्या चौफेर बाजूने तुम्हाला बघायला मिळतोय। प्रत्येकी स्टँड आज प्रेक्षकांनी भरलेला तुम्ही पाहतायत। मागच्या 16 वर्षांपासून एकता ट्रॉफी आपण बघत आलोय, मजर खान 12 वर्षांपासून, आणि मजर खान हे सोपं नाहीये एखादी स्पर्धा एवढा वर्षभर आपण आयोजित करणं आणि सातत्याने ती खेळवणं, त्याच्यासाठी भरपूर हिंमत लागते। आणि या वर्षामध्ये शाहिद खान आणि त्याच्या मित्र परिवारानं या स्पर्धेमध्ये करून दाखवलंय। लोवर फुल टॉस आणि खेक लॉफ्टेड इट, लागोपाठचा दुसरा षटकार आणि या षटकाराबरोबर वैयक्तिक नाफिज आता जाऊन पोहोचलाय 47 वरती। 3 धावा अर्धशतकासाठी दूर आणि आता सेल्फी घेण्यासाठी थोडंसं प्रेक्षक आता तुम्ही कमी या। लागोपाठ 3 सिक्सर देखील आता मारलेले आहेत आणि आता जे काही प्रेक्षक येतात त्यांना विनंती करतो की आता सेल्फी घेण्यासाठी मैदानात येऊ नका कृपया। मॅच संपल्यानंतर तुम्ही त्यांची सेल्फी घ्या। कुरुन चषकामध्ये देखील नाफिस बर्डीनं याच क्रीडांगणावरती अर्धशतक झळकावलं होतं आणि तोच नाफिस बर्डी आता त्या कुरुनच्याच विरोधात येथे अर्धशतकाच्या उंबरड्यावरती आहे। जी बिल्कुल, कई खिलाड़ी जो इस ग्राउंड पर चमकते हैं, जिसमें से एक नाफिस बर्डी। आज पहले मुकाबले हमने देखा मयूर पाटिल जो इस ग्राउंड पर हमेशा वो अच्छी गेंदबाजी करते हैं और आज भी उन्होंने बहुत बेहतरीन गेंदबाजी की, और अब नाफिस कमाल की बैटिंग करते हुए। 67 धावा आहेत।
67 रन्स ऑन दी बोर्ड आणि वैयक्तिक 47 वर नाफीज खेळतोय. अर्धशतक झळकावेल का एकता ट्रॉफी 2026 मधला. ओहो हो, क्रॅकिंग स्ट्रोक ड्राइव्ह केला, क्लासिकल चौकार आणि या चौकाराच्या बरोबर नाफीस बर्डीनं एकता ट्रॉफी 2026 मध्ये अर्धशतक झळकावलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. नाफीस बर्डीला विनंती आहे की बॅट वर करा आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारा. अर्धशतक तुम्ही झळकावलंय एकता ट्रॉफी 2026 मध्ये. बिल्कुल पहला अर्धशतक यहाँ पर एकता ट्रॉफी का लगाते हुए नाफिस बर्डी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी देखने को मिली है. व्हाट अ बैटिंग. क्या बात आहे. चला सेल्फी घेण्यासाठी आता व्हॉलेंटियर्स शाहिद भाई आता तुम्ही लक्ष द्या. भरपूर येतात, भरपूर सेल्फी घेण्यासाठी येतात. आता तुम्ही लक्ष द्या थोडंसं. फ्रेंड्स ग्रुप कोणी मैदानात येणार नाहीये या अगोदर देखील मी तुम्हाला ही सूचना दिलेली आहे. देखिए जो दर्शक वहां पर मौजूद है प्लीज थोड़ा सहयोग करें. अब कोई भी बच्चा वहां से सेल्फी के लिए नहीं आएगा, इस बात का ध्यान दे. ॲडव्होकेट जियाद गुजर यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक देखील या अर्धशतकासाठी आलेले आहेत. काय बॅटिंग केली आहे. 71 धावा, कमी गतीने टाकलेला बॉल, कटर होता आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये कारण त्याला माहिती आहे की आता स्ट्रायकिंग एंड नाफिसला ठेवायचं. चेरोबा वाशेरे वर्सेस SG डोहले नेक्स्ट मॅच. मला वाटतं महेंद्र मागे. चला पहिल्या इनिंग मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. वाशेरे टीमचा कॅप्टन आणि SG डोहले टीमचा कॅप्टन. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर कंपल्सरी टॉस होणार आहे. जोही कॅप्टन नसेल मग पेनल्टीला सामोरं जावं लागेल, लक्षात ठेवा. शॉट ऑफ लेथ बॉल पूल करण्याचा प्रयत्न हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय आणि बघता बघता 2 धावा नाफिसनं त्या ठिकाणी पूर्णही केल्यात आणि आज बरोबर पहिला डाव येथे संपन्न होतोय आणि पहिल्या डावामध्ये एकूण धावा झाल्या धावफलकावरती 73. 74चं मोठं लक्ष सेट करण्यात आलंय. ते जरूर बाबनदेव करून समोर. आणि आता जाऊया पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन. लास्ट ऑफिशियल कॉल SG डोहले वर्सेस चेरोबा वाशेरे. चला वाशेरेचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. SG डोहले कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण या. शमीम उल्ला आणि साहिब खोत. शमीम उल्ला आणि साहिब खोत यांच्या शुभाचे आपण टॉस या ठिकाणी करत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चेरोबा वाशेरे वर्सेस SG डोहले. दोन्ही कर्णधारांचं स्वागत असेल. सध्या टॉस बॉक्स मध्ये आहोत. शाहिद खान प्रेझेंट एकता ट्रॉफी 2026 लिटिल वेव्स मानगाव. चांगल्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी बघायला मिळतील. जरूर पाहुण्यांच्या माहितीसाठी तुम्ही पाहतात फ्रेंड्स ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला असेल एकता ट्रॉफी. फ्रेंड्स ग्रुप किंवा एकता ट्रॉफी दोन्हीपैकी कॉल करायचा. कोण कॉल करणार आहे? तू कर. एकता ट्रॉफी असं कॉल होतं आणि एकता ट्रॉफीच आलेला आहे. म्हणजे SG डोहलेनं टॉस जिंकलेला. मी पाहुण्यांना विनंती करतोय पुन्हा आपण मंचावरती विराजमान व्हावं. साहिल फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आणि किती एक्सायटेड होता एकता ट्रॉफी खेळण्यासाठी? खूप वेट करत होती. पूर्ण PTC वेट करत होती. मी आमची टीमच नाही, पूर्ण PTC वेट करत होती या टुर्नामेंटचा. आणि फर्स्ट टाइम एक सीझनमध्ये मला वाटते शाहिद खानची टुर्नामेंट अशी होते जे आम्हाला नाईटमध्ये खेळायला भेटते. क्या बात आहे. म्हणजे PTCच्या प्रत्येक कॅप्टननं भरभरून कौतुक केलेलं आहे. टॉस जिंकलेला काय निर्णय घेतोस? फिल्डिंग. शुभेच्छा असेल कारण मॅचही सुरू होते. शेलार नाणेफेकी गमावले, बॅटिंग करायची. मला वाटतं की टॉसच्या अगोदर तू बोलला होता बॅटिंगच करायचे, ते खरं होतं? हां, करत होतो कारण की रजनी क्रिकेट आहे आणि संध्याकाळी चेस करणं खूप डिफिकल्ट आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पहिली बॅटिंगच करणार होतो. आणि काही जास्त टार्गेट देऊन थोडा समोरच्या टीमवर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न असेल. तू काय सांगशील, ही स्पर्धा कशी वाटते तुला?
नेहमी सर्व क्रिकेटर्स पडग्याचे ते PTCचे प्लेयर तर या टुर्नामेंटची वाट बघत असतात, कारण की रजनी क्रिकेट PTCमध्ये जास्त रजनी क्रिकेट होत नाही आहे आणि जास्त झाली तर एक शाहिद खानची होते, म्हणून सर्वजण या टुर्नामेंटची वाट बघत असतात. आणि आज खूपच चांगलं आयोजन आहे शाहिद खानचं आणि बेस्ट ऑफ लक बोलून शाहिद खानला. 12वं वर्ष या स्पर्धेचं आहे. मला जाणून घ्यायचं आहे की वाशिरे संघाने ही स्पर्धा किती वेळा खेळलेत आणि जिंकलेत किती वेळा? सर्व टुर्नामेंट आम्ही खेळलो असेल माझ्या माहितीनुसार, परंतु 3 की 4 वेळेला आम्ही ही टुर्नामेंट जिंकलेली आहे. क्या बात आहे, म्हणजे एकता ट्रॉफीमध्ये तुमचा रेकॉर्ड चांगला आहे. तर मित्रांनो, नाणेफेकी आता संपन्न झाली आणि टॉस जिंकला एस जी ढोलेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक मोठा सामना तुमच्या समोर येतोय, कारण वाशिरेच्या विपक्षामध्ये ढोले अशी लढत यापुढची होणार आहे. आणि आता जाऊया ऑनगोईंग मॅचच्या दिशेने, जिथे टॉस बॉक्समध्ये कॉमेंटेटर मझर खान यांच्या सोबतीनं सुभाष धुमाळ सर. थँक्यू. सिंडन खोत यांच्याकडून आपण पदे नाफिस बर्डीने जे अर्धशतक झळकवलेलं आहे, त्या अर्धशतकासाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेलं आहे. नाफिस बर्डी आपण बघितलं तर सूरज थोरात यांच्या माध्यमातून जे आयोजन केलं होतं DB स्पोर्ट्स करून आयोजित, त्या स्पर्धेमध्ये देखील नाफिस बर्डी यांनी या अर्धशतक झळकावलं होतं. 57 धावा झळकले होत्या. मात्र दुर्दैवाची गोष्ट की त्याच्या संघाला तो सामना जिंकता आला नव्हता. नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आपण जे पारितोषिक पाहतोय, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ग्रामीणसाठी आम्हाला विष्णुदादा चंदे साहेबांकडून तब्बल 1 लाख रुपये स्पॉन्सर केले गेले. त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहतो ग्रामीणसाठी जो सेकंड प्राईज आहे, कॅश प्राईज 50,000 रुपये, ते अतकुलीचे समाजसेवक प्रकाश भोईर साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्यांचं विशेष धन्यवाद. ढोलेगावचे रुपेजी जाधव साहेबांकडून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि सलमान शेख खडवलीचे त्यांच्या माध्यमातून ग्रामीणचं 4थ्या क्रमांकाचं कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. इथे मात्र आपण पाहतो डाऊन दी लेग स्टंप पहिल्याच चेंडू हाताळला जातोय. या आव्हान धावणे अकाउंट ओपन होते ते मात्र संघाचं. यस, सेकंड इनिंग की शुरुआत यहाँ पर हो चुकी है और टारगेट जो रखा गया है वो है 74 का टारगेट रखा गया है. हालांकि पहली जो गेंद रही है मुस्तकिम की, वो वाइड गेंद के साथ शुरुआत की है उन्होंने अपनी गेंदबाजी की. बाबनदेव कुरुन संघासमोर आपण बघितलं तर खूप मोठं टार्गेट आहे आणि मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिले सीमा पार मिडविकेटवरून 6 धावांसाठी षटकार. जी बिल्कुल, बड़ा टारगेट जरूर है, लेकिन लग रहा है यहाँ पर कि राजा ने भी अब कमर कस ली है. बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आता हुआ राजा के बल्ले से. 74 का टारगेट रखा गया है और जिस तरह से ये स्ट्रोक लगाया वहां पर बल्लेबाज ने मिड विकेट को क्लियर करते हुए इस वक्त राजा. षटकारांनी त्यांनी स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. आपण पाहतोय वाईट चेंडूने सुरुवात केली होती. धावसंख्या माफ करा पोहोचते ती 7 वर. संघाचं अकाउंट अवंत धावीने ओपन झालं होतं आणि धावसंख्या 7 आता मात्र धाव पाहायला मिळते. इथे जवळजवळ वाईट चेंडू खेळण्याचा प्रयत्न थर्डमॅन रिझनमधून चेंडू जाते फायनल एक रिझनकडे. जी बिल्कुल, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर शॉर्ट थर्डमैन पर खड़े हुए खिलाड़ी द्वारा कहीं ना कहीं रन बचाए अपनी टीम के लिए उन्होंने. लो फुल टॉस ये गेंद रही थी और अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज राजा. सही तरीके से गेंद को मिडल इस बार नहीं कर पाए थे. एक सिंगल रन के साथ इस टीम का स्कोर अब 8 पर जा पहुंचा है. आव्हान आपण पाहतोय खूप मोठा आव्हान आहे. तब्बल 74 धावांचं आव्हान आहे. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि कुठल्या प्रकारचे चूक नाही. विकेटचं पतन, पहिला हादरा. इथे मात्र आपण पाहतोय संघ करून या संघाला. जी बिल्कुल, पहला विकेट अब यहाँ पर गिरता हुआ. पहली गेंद का सामना कर रहे थे वहां पर बल्लेबाज वैभव और बड़ा हिट लगाना चाहते थे. शून्य का चश्मा पहनकर वापस लौटते हुए बल्लेबाज पहली सफलता अपनी टीम को दिलाते हुए मुस्तकिम ने बल्लेबाजी भी आज बहुत ही बेहतरीन की है. नाफिस के साथ मिलकर एक अच्छी पार्टनरशिप उन्होंने की, 41 रनों की पार्टनरशिप की और अब सफलता यहाँ पर दिलाते हुए अपनी टीम को. पहिला फलंदाज बाद होताना आपण पद 0वर वैभव याला खातं देखील उघडण्याची संधी मिळाली नाही. स्वतःच्याच गोलंदाजीवर चांगला झेल तिथे कंप्लीट केलेला आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय बाबनदेव कुरुन संघाकडून सुभाष येतोय. देखना है कि सुभाष क्या काम करेंगे. हालांकि एक सुभाष जो हमारे कमेंट्री बॉक्स में है, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल, लेकिन वहां पर बल्लेबाज सुभाष पारी की शुरुआत करते हुए
आते ही साथ बड़ा हिट लगाने की कोशिश की थी वहां पर बल्लेबाज ने। सटीक लाइन पर गेंदबाजी, बल्लेबाज से लगातार दूर की तरफ गेंदों को रखते हुए मुस्तकीम। नक्कीच चांगली गोलंदाजी आपण बघतोय. यावेळी देखील फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता. आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चिन्हाने बॅटमध्ये संपर्क फलंदाजाला साधता आलेला नाही. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू, अगदी खोलत आलेला चेंडू, मात्र लॉंगर मध्ये चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चांगली क्षेत्ररक्षणाची साथ देखील गोलंदाजाला मिळते. आपण बघतोय चांगले क्षेत्ररक्षण डीप मध्ये केलं जाते. जी बिल्कुल, बहुत बढ़िया फील्डिंग वहां पर रही है। बिल्कुल विकेटों के बीच में इस बार गेंद को रखी थी वहां पर मुस्तकीम ने। कलाइयों का भी अच्छा इस्तेमाल किया है बल्लेबाज ने, लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं इस गेंद के ऊपर। सिंगल के साथ टीम का स्कोर अब 9 पर जा पहुंचा है एक विकेट गंवाने के बाद। 74 का टारगेट रखा गया है बामनदेव कुरुंद के सामने। स्विंग अँड मिस. इथे मात्र एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. हे आपण पाहू शकता. रिस्की रन्स होती. पंचांचा अवांतरचा धावेचा इशारा येतोय. आणि षटकाची देखील समाप्ती. षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 74 लक्षाचा पाठला करताना धावसंख्या स्कोर पाहायला मिळते ती 10. इथून 64 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 4 षटकाचा खेळ शेष आहे. जी बिल्कुल, अभी भी यहाँ से काफी रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। 61 रन और चाहिए 24 गेंदों में। लेकिन पहले ओवर में जिस प्रकार से गेंदबाजी की है मुस्तकीम ने, वो बहुत ही बेहतरीन सफल ओवर रहा है मुस्तकीम का। 10 रन खर्च किए और एक सफलता भी उनको मिली है। यानंतर आपण सामना पाहणार आहोत आणखीन एक ग्रामीण पूलमधील चिरवा वासेरे विपक्ष एच.जी. डोले आणि त्यानंतर आपण BC4 सिटी फॉर्मॅटकडे बोलणार आहोत. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल चॅलेंज स्पोर्ट्स विपक्ष DV11 या दोन संघामध्ये. जी बिल्कुल, इस मैच के बाद शेरबा वाशिरे और साथ ही साथ SG डोले, एक तरफ साहिल शेख तो दूसरी तरफ महेंद्र मागे। लेकिन उसके बाद फिर BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट की धूम होने वाली है। चैलेंज स्पोर्ट्स और DO स्पोर्ट्स के बीच में पहला मुकाबला रहेगा। उमर को अब गेंदबाजी के लिए बुलाया गया। ओवर नंबर 2 में आते हुए उमर गेंदबाजी लेकर। पहले ओवर में मुस्तकीम ने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की है। पहली गेंद वहां पर उमर की जो रही है बहुत ज्यादा ऑफ स्टंप के बाहर की तरफ गेंद रखी है उन्होंने। वाइड के साथ शुरुआत की है। जिस तरह से पहले ओवर में शुरुआत हुई थी उसी तरह से दूसरे ओवर में भी वाइड के साथ ही शुरुआत हुई है। आसिफ चिमनाट हमारे बीच में मौजूद है। उमर अगर विकेटों की हैट्रिक लेते तो 500 रुपए का इनाम रहेगा आसिफ चिमनाट की तरफ से। आड़े बल्ले से इस बार गेंद को खेल दिया। वहां पर देखना है बहुत दूर से खिलाड़ी आते हुए। फील्डिंग बहुत ही जबरदस्त हो रही है। पहले ओवर में भी ये काम हमने देखा और इस ओवर में भी बहुत ही बेहतरीन फील्डिंग रही है। नक्कीच आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचं स्तर उंचावताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ. चांगली फिल्डिंग इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही बेहतरीन रही थी वहां पर बल्लेबाजों के बीच में। तेज कदमों से सिंगल को डबल में कन्वर्ट किया है बल्लेबाजों ने। इन 2 रनों की मदद से अब टीम का स्कोर 13 पर जा पहुंचा है। फिर से पुल कर दिया इस गेंद को वहां पर बल्लेबाज ने। देखना है इस बार एक सिंगल रन। सिंगल से यहां पर उतना काम नहीं बनने वाला। अब यहां से बल्लेबाजों कहीं ना कहीं बीच बीच में बड़े हिट भी लगाने होंगे। अगदी बरोबर, योग्य उल्लेख केला. कारण सिंगल डबलने आता काही साध्य होणार नाही. जर हे लक्ष्य पूर्ण करायचं असेल तर आता मात्र मोठ्या फटक्यांकडे जावे लागेल. हवाई मार्गाचा वापर फलंदाजांना करावाच लागेल. कारण लक्ष्य आता मोठं आपण पाहतोय आणि अस्किंग रन रेट देखील आता वाढताना पाहायला मिळतोय. हालांकि क्षमता है दोनों बल्लेबाजों के अंदर। फिर से एक और अच्छी गेंद, पूरी तरीके से बीट कर दिया वहां पर बल्लेबाज को और अच्छा साथ भी मिला है विकेट कीपर का। नक्कीच कौतुक आहे. इष्टरक्षकाचं देखील करावं लागेल कारण आपल्या संघासाठी महत्त्वाच्या धावा त्यांनी सेव्ह केलेल्या आहेत. क्या कमाल की गेंदबाजी। पहले ओवर में मुस्तकीम ने जो काम किया था अब कहीं ना कहीं वही काम यहां पर उमर करते हुए। रन उतनी तेजी से नहीं बन पा रहे, लेकिन अब यहां से बल्लेबाजों को रन की तरफ जाना होगा। राजा और सुभाष वहां पर मौजूद है। 10 पर बैटिंग कर रहे हैं राजा, जबकि 1 रन बनाए है सुभाष ने। फिर से एक और अच्छी गेंद, थोड़ा सा हल्का सा कहीं ना कहीं टॉस भी हुई है गेंद और विकेट वहां पर गिरता हुआ। स्ट्रगल कर रहे थे अपनी पारी में वहां पर अब बल्लेबाज और कहीं ना कहीं अपना विकेट फेंक कर अब वापस जाते हुए।
दुसरा फलंदाज बाद होताना आपण बघतोय पूर्णपणे पिछाडीवर सध्या आपण बघतोय या फलंदाजी करताना बाबनदेव कुरुना संघ आणि या एनसीसी बोरिवली संघाने पूर्णपणे सामनेवर आता आपण तर पकड मजबूत केले. या अगोदर फलंदाजी करताना चांगली फलंदाजी केली होती आणि आता पण गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्यांचं उच्च स्तराचं पाहायला मिळतंय. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, उछाल वहां पर मिला था इस बार उमर को, जिसे पढ़ नहीं पाए थे अब बल्लेबाज. ये दूसरा विकेट अब यहाँ पर गिरता हुआ सुभाष के रूप में. 14 पर 2 विकेट. अभी भी यहाँ से 60 रन और चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. थोड़ा समय वहां पर लेते हुए बल्लेबाज, नए बल्लेबाज अब आए हैं दीपेश. आते ही साथ देखना वहां पर बड़ा हिट लगाने की कोशिश की है दीपेश ने और गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. बड़ा हिट. पूर्णपणे ताकदीचा वापर केला होता. आपण जर बघितलं तर खरं तर ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. हे आपण पाहू शकता रिप्लेमध्ये देखील. खेचून मारलेला आहे, खिंच के मारा है. बैठक स्ट्रोक इस वक्त लगाया वहां पर बल्लेबाज दीपेश ने. बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक, और जिस स्ट्रोक की तलाश थी यहाँ पर टीम को वही लगाते हुए दीपेश. आणि या षटकारीन संघाची धावसंख्या पोहोचली ती 20 वर आपण पाहतोय. 74 या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. फिर से लॉफ्ट कर दिया और इस बार भी गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. बैक टू बैक 2 गेंदों पर 2 सिक्सर लगाते हुए वहां पर दीपेश. दीपेश आल्या आपण पाहतोय या षटकामध्ये डील करताना पाहायला मिळतोय आणि कुठेतरी धावसंख्या नक्कीच थांबली होती. त्या धावसंख्येला आता मात्र वेग प्राप्त करून देताना पाहतोय आपण दीपेश हा फलंदाज. 2 षटके समाप्ती झाले. 2 षटके समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 26 धावा. इथून 48 धावांची अजून आवश्यकता आहे. 48 धावांची अजून आवश्यकता आहे. यस, बचे हुए जो 3 ओवर है उसमें 48 रन अब यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए. पिछले ओवर में 16 रन बटोरे बल्लेबाज ने, खास करके दीपेश. आते ही साथ 2 गेंदों पर 2 सिक्सर आए उनके बल्ले से. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक लगाते हुए इस वक्त दीपेश. 2 ओवर की समाप्ति के बाद 26 पर स्कोर. एक बार फिर से अब मुस्तकीम के हाथों में ही गेंद को थमा दी गई है. पहले ओवर में जो गेंदबाजी उन्होंने की थी पावर प्ले में, वो बहुत ही बेहतरीन उनकी गेंदबाजी रही थी. 1 विकेट भी हासिल की थी और सिर्फ 10 रन खर्च किया था उन्होंने. लेकिन समय में सहयोग करना है यहाँ पर एनसीसी बोरीवली. तुरंत ही खेल को शुरू करना है और मुस्तकीम खेल को शुरू करना है. मुस्तकीम प्लीज. छह बजकर 58 मिनट पर सेकंड इनिंग की शुरुआत हुई थी और अब 2 मिनट ज्यादा यहां पर लिए गए कहीं ना कहीं 2 ओवर के लिए. मुस्तकीम फिर से वहां पर इस बार देखना है. ओहो, गेंद तक पहुंच नहीं पाए थे वहां पर लॉन्ग ऑन के खिलाड़ी, लेकिन बल्लेबाजों ने इस बार एक सिंगल रन जरूर पूरा किया है इस गेंद के ऊपर. प्लेयर्स पवेलियन में जो खिलाड़ी है आपको कुर्सियों पर बैठना, इस बात का ध्यान देना है. बाबंदो कुरुंद के जो खिलाड़ी प्लेयर स्टैंड में आपको कुर्सियों पर बैठना है. पहले गेंद के ऊपर सिंगल रन आए और अब फिर से स्ट्राइक पे आ चुके हैं दीपेश. सत्ताईस पर स्कोर. 2 विकेट गंवाने के बाद 74 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए. हालांकि 2 विकेट जरूर गिरी है, लेकिन अभी भी दीपेश वहां पर मौजूद है और राजा, दोनों सेट बल्लेबाज इस वक्त क्रीज पर. इस बार अच्छी गेंद, इस बार बहुत ही बेहतरीन गेंद वहां पर रही है. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत आपण खुर्च्यांवर बसायचं आहे. आपल्यासाठी खुर्च्या आहेत, आपण खाली बसायचं नाही, अन्यथा आपल्याला पेनल्टी दिली जाईल. वाइड यॉर्कर इस बार गेंद की थी वहां पर बल्लेबाज से थोड़ा सा दूर की तरफ गेंद को रखते हुए मुस्तकीम. अच्छा बॉटम हैंड का इस्तेमाल किया वहां पर बल्लेबाज ने, खोद कर निकाला है इस बार गेंद को और सिंगल रन. बिल्कुल चैनल में गेंदबाजी करते हुए वहां पर मुस्तकीम. पहला ओवर जो उनका रहा था सफल ओवर रहा था और दूसरे ओवर में भी वही गेंदबाजी करते हुए.
सातत्य पाहायला मिळतंय, कारण पॉवरप्लेच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती. पुन्हा एकदा कंटिन्युटी आपल्याला पाहायला मिळते आपल्या स्पेलमधील दुसरं आणि संघाकडून आपण पती तिसरं षटकात आलताना. कमाल की गेंदबाजी, पहली 3 गेंदों में सिर्फ 2 ही रन खर्च किए मुस्तकिम ने, लेकिन इस बार देखना है वहां पर लॉफ्ट कर दिया गेंद को, आउट ऑफ द पार्क गेंद जाती हुई 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन ये हिट आता हुआ राजा के बल्ले से. राजाच्या बॅट मधून आज षटकार आपण पाहतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या 6 वाढून होती. धावफलकावर 34 धावा. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. या चेंडू बॅटला लागला होता, त्याच्यावर मोहर म्हटली होती षटकाराची आणि अशा फटक्यांची खरं तर आवश्यकता, मात्र हे फटक्यांचं सातत्य दाखवावं लागेल. हे फटके या कंटिन्यू खेळावं लागतील, कारण आपण पाहतोय 74 धावांचं लक्ष्य आहे. दूसरा सिक्सर वहां पर राजा के बल्ले से इस वक्त आता हुआ. आणि आता मात्र 14 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 14 चेंडू मध्ये इथून अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे. यस, 14 गेंदे और 40 रन चाहिए अब यहां से इस मैच को जीतने के लिए. मुस्तकिम एक बार फिर से वहां पर पुल कर दिया. इस बार देखना डीप में वहां खिलाड़ी मौजूद है. विकेट गिरता हुआ राजा इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. कमबॅक करताना आपण बघतोय या गोलंदाजचा, कारण या अगोदर त्यांनी षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर त्याच फलंदाजाचं विकेट घेताना ते पाहायला मिळतोय. थोडासा लॉर फुलटा चेंडू होता, एलिव्हेशन बनवता आलं नाही आपण पाहतोय आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय डीपमध्ये तैनात आलेल्या क्षेत्रक्षेत्र कुठल्या प्रकारची चूक केलेली नाही. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती स्थिर आहे. ती 34 धावांनी इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जी बिल्कुल, 34 रन बन चुके हैं, लेकिन 40 रन अभी भी यहां से चाहिए इस मैच को जीतने के लिए. अगला जो मैच रहेगा चेरोबा वाशेरे और एसजी डोले के बीच में मैच रहेगा नेक्स्ट मैच. फिर उसके बाद सिटी क्रिकेट का तड़का हमें देखने को मिलेगा एकता ट्रॉफी में. एकता ट्रॉफी जिसे आप तक लेकर आए हैं मैजेस्टिक शाहिद खान द्वारा ये टूर्नामेंट आयोजित किया गया है, लेकिन साथ ही साथ शाहिद खान के कांधे से कांधा मिलाते हुए उनका पूरा ग्रुप. बहुत ही बेहतरीन दोस्तों ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी 12वां सीजन है इस एकता ट्रॉफी का. मुस्तकिम कमाल की गेंदबाजी अब तक की है उन्होंने. घूमकर खेलना चाहते थे वहां पर बल्लेबाज, लेकिन गेंद जिस तरह से कर रहे हैं वहां पर मुस्तकिम बल्लेबाजों को अपने जाल में फंसाते हुए घुमाते हुए. 3 षटकांची समाप्ती आपण बघतोय. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 34 धावा. इथून 2 षटकाचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. म्हणजे सरासरीचा विचार करता मजर खान 20च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धावा आता मात्र कुठून काढावी लागतील करून या संघाला. डू अ डाय सिच्युएशन. जी बिल्कुल, देखिए पहले ओवर की समाप्ति के बाद जो आस्किंग रन रेट था वो हर ओवर में 16 का था, लेकिन अब यहाँ पर जो रन चाहिए बचे हुए 2 ओवर में अब वो 20 का हो चुका है. 40 रन बनाने अब यहाँ से इस मैच को जीतने के लिए. अब यहाँ से बल्लेबाजों को हिट आउट या फिर गेट आउट. हालांकि दीपेश अभी भी वहां पर मौजूद है. 4 गेंदों का सामना करते हुए 13 पर बैटिंग कर रहे हैं दीपेश. आणि शेवटची आशेची किरण देखील दीपेशच्या रूपाने इथे मात्र आपण पाहतोय ती मैदानामध्ये बाबनदेव कुरून या संघाची. मुदतशीर येतोय बॉलिंग ट्रॅकवर. 4थं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. फार एंडकडून तो बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. विकोली शतकक्षम पाहायला मिळते. 2 शतकक्षक आपण 20 एफमध्ये थर्डमॅन फाईन लेग. त्यानंतर कव्हर रिझनमध्ये क्षेत्रक्षक तैनात केले गेले आहे आणि एक क्षेत्रक्षक आपण पाहतोय मिड ऑफ रिझनमध्ये देखील पाहायला मिळतोय. उजेर येतोय. स्विंग अँड मिस. इथे मात्र आपण पाहतो 75 वाईट करणार. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. चौथे ओवर की यहाँ पर शुरुआत हुई और गेंदबाजी के लिए उजैफ को बुलाया गया, लेकिन पहली जो गेंद रही उजैफ की वो वाइड गेंद के साथ शुरुआत की है उन्होंने. हालांकि अब तक 3 गेंदबाज ऐसे रहे जिन्होंने वाइड के साथ ही शुरुआत की है. मुस्तकिम, साथ ही साथ उमर और अब उजैफ. उजेब आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दूरवरच्या टोका करून इथे मात्र स्टेपमध्ये थोडासा चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. जी बिल्कुल, अपने स्टेप में चुके हैं इस बार वहां पर गेंदबाज. यहाँ से बल्लेबाजों को बड़े हिट लगाने होंगे, तभी इस मुकाबले में बनी रहेंगी बाबंदेव कुरुंद. इस हवाई मार्गाचा वापर इथून करायला लागेल. मोठे फटके खेळावे लागतील जर हा सामना जिंकायचा असेल तर बाबनदेव कुरून या संघाला. इथे कटरचा वापर चांगल्या प्रकारे करताना आपण पाहतोय. लेग कटर डिलिव्हरी पाहायला मिळते.
जी बिल्कुल, बहुत ही बेहतरीन इस बार गेंद रही वहां पर, बाहर की तरफ गेंद को निकाला था वहां पर और बहुत दूर से अपना बल्ला खींचा था वहां पर बल्लेबाज ने, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क इस बार नहीं कर पाए वहां पर बल्लेबाज दीपेश। प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र बाबनदेव कुरून संघाला विजयापासून खूपच दूर घेऊन जाईल ते चित्र देखील इथे पाहायला मिळते. प्रत्येक निर्धाव चेंडू या संघावर दबाव देखील वाढवण्याचं काम करेल. इथे मात्र सरळ बॅट ने फटका केलेला आहे. स्ट्रेट इट हँड हँडसम सीधी बैट नो बकवास षटकार. बहुत ही बेहतरीन ये स्ट्रोक आया वहां पर दीपेश के बल्ले से, हाफ अली पर लेकर इस गेंद को खेला और सीधे बल्ले से लॉफ्ट कर दिया इस बार 6 रनों के लिए. ये तीसरा सिक्सर उनकी पारी का और टीम का स्कोर अब जा पहुंचा है इस सिक्सर की मदद से 41 पर 41 पर स्कोर. 41-3 स्थिती आपण पाहतोय. 74 लक्षाचा पाठला करताना बाबनदेव कुरून या संघाची. इथून 10 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 10 चेंडूमध्ये एकूण आपण जर विचार केला तर 33 धावांची अजून आवश्यकता आहे. 33 रनची आवश्यकता आहे इथून बाबनदेव कुरून संघाला विजयासाठी. यस 10 गेंदें बची हुई जिसमें रन चाहिए अब यहाँ से 33 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए, लेकिन दीपेश वहां पर मौजूद है जो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए. दीपेश पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय कटर जास्त आपण पाहतोय चेंडू कट होताना 55 वाईट आणि अवंत धावेची देखील भर पडताना आपण पाहतोय या धावफलकामध्ये. लगातार बल्लेबाज से दूर रखने की कोशिश वहां पर करते हुए उजैफ, बल्लेबाज से बचने की कोशिश कहीं ना कहीं चल रही है, लेकिन ये सही तरीका नहीं होता है बल्लेबाज से बचने का. बल्लेबाज से बचना है तो फिर बल्लेबाज के वीक पॉइंट पर आपको गेंदबाजी करनी होगी. अगदी बरोबर. इथे पुन्हा एकदा 55 वाईट अवांतर धाव. इथे थोडासा नक्कीच दडपणाखाली गोलंदाज पाहायला मिळतोय आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे, रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. फील्डिंग साइडने नक्कीच चॅलेंज केलेलं आहे पंचांच्या निर्णयाला. जी बिल्कुल, वाइड गेंद के लिए रिव्यू यहाँ पर लिया है एनसीसी बोरीवली ने और ये खास बात है इसे एकता ट्रॉफी की, वाइड गेंद के लिए और नो गेंद के लिए रिव्यू की सुविधा उपलब्ध है और बिल्कुल वाइड गेंद भी रही है. आणि फील्डिंग साइडने जे रिव्ह्यू घेतलेला आहे तो मात्र आता गमावलेला आपण बघतोय. खरं तर पंचांनी या वाईट दिला होता, मात्र त्यांच्या डिसिजनला चॅलेंज जो केलं होतं ते आपण पाहिलं होतं. जी बिल्कुल, बहुत ज़्यादा ऑफ स्टंप से बाहर की तरफ इस बार गेंद को रखी थी उजैफ ने और लगातार ये उनकी दूसरी वाइड गेंद रही है. धावसंख्या 43-43. एकतीस धावांची अजून आवश्यकता आहे. इथे फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. खरं तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न होता पण एलिव्हेशन देखील प्राप्त करता आलेलं नाही. फक्त एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. बिल्कुल अधूरे मन से इस बार गेंद को खेला है वहां पर बल्लेबाज दीपेश ने अलॉन्ग दी ग्राउंड गेंद जाती हुई और एक सिंगल रन इस गेंद के ऊपर. इस सिंगल के साथ अब टीम का स्कोर 44 पर 44 पर स्कोर जा पहुंचा है, लेकिन अभी भी यहां से 30 रन और चाहिए इस मैच को जीतने के लिए. 30 धावांची अजून आवश्यकता आपण बघतोय बाबनदेव कुरून संघाला. एक शेवटच्या आशेची किरण दीपेशच्या रूपाने मैदानामध्ये आपण बघतोय बाबनदेव कुरून संघाकडून. प्लेअर मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चुनाने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळाला. चांगली वापसी करताना गोलंदाज वाईट चेंडू हाताळल्यानंतर. डॉट गेंदों से बचना होगा यहाँ पर बाबनदेव किरून को. हालांकि डॉट गेंद अब तक ज्यादा भी खेली गई है, लेकिन बीच बीच में बड़े हिट भी आए, लेकिन अब यहाँ से डॉट गेंदों से काम नहीं चलने वाला है. नक्कीच निर्धाव चेंडू आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे दडपणाखाली बाबनदेव कुरून संघ सध्या पाहायला मिळतोय. इथे मात्र मिस्टाईम फटका आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि हा झेल मात्र ड्रॉप केला जातोय. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. धुमा सर, एक चीज आपने देखी होंगी पहले मैच से लेकर अब तक कैचेस बहुत ज्यादा ड्रॉप हुआ एकता ट्रॉफी में, और कहीं ना कहीं जो कैच वहां पर ड्रॉप हुआ था, बाबू नाचन ने जो कैच ड्रॉप किया था वहीं से बीसीसी बोरीवली पड़कर बाहर हुई है, क्योंकि जिस खिलाड़ी का कैच ड्रॉप हुआ था उस बल्लेबाज ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. यानंतर आपण विशेष धन्यवाद व्यक्त करणार आहोत. खरं तर यानंतर आपण BC4 फॉर्मॅट सिटी फॉर्मॅटला देखील सुरुवात करणार आहोत आणि सिटी फॉर्मॅटमधील पारितोषिक आपण पाहतोय. नक्कीच हे प्रेक्षक आपण पाहू शकता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आता मध्ये इक्वेशन आपण बघतो 6 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तब्बल 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
इक्वेशन थोडंसं अवघड बनतं आता मात्र बाबनदेव कुरून या संघासाठी. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि झेल पकडला देखील जातोय. या विकेटचं पतन, फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. जी बिल्कुल, विकेट वहां पर हासिल किया है उजैफ ने, लास्ट गेंद के ऊपर विकेट वहां पर मिला है और दीपेश इस वक्त आउट होकर वापस जाते हुए. या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण BC4 सिटी फॉर्मॅट देखील अनुभवणार आहोत आणि BC4 सिटी फॉर्मॅटसाठी आम्हाला फर्स्ट कॅश प्राईज स्पॉन्सर केले गेले आहे दमदार आमदार महेश चौगुले साहेब, त्यांच्यासमोर अल्ताफ वाली साहेबांनी त्यांचं विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यानंतर सेकंड कॅश प्राईज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे ते मांगीलाल पालेवाला साहेबांनी, त्यांचं देखील आम्ही विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. त्यांच्या मॅगी 11 संघाला देखील आपण आज इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर ऑल ट्रॉफीज ग्रामीण अँड सिटी ॲडव्होकेट जियाद गुजर साहेबांनी आम्हाला स्पॉन्सर केले, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचच्या ऑल ट्रॉफीज आम्हाला धनंजय अण्णा गवळी साहेबांनी स्पॉन्सर केले, त्यांचे देखील विशेष धन्यवाद. एक क्षेत्ररक्षक आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल, कारण 4 षटकांसाठी आपण जास्त वेळ खर्च केलेला आहे आणि एक्स्ट्रा प्लेअर आता मात्र आपल्याला वर्तुळामध्ये घ्यावा लागेल. एक एक्स्ट्रा प्लेयर आपको 30 सर्कल में ही रखना पड़ेगा, क्योंकि 4 ओवर के लिए आपने ज़्यादा टाइम लिया है, 4 मिनट आपने ज़्यादा लिया है. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. जी बिल्कुल, देखिए 4 ओवर के लिए 20 मिनट का वक्त दिया गया, लेकिन यहाँ पर एनसीसी बोरीवली ने 24 मिनट का वक्त लिया है, 4 मिनट एक्स्ट्रा लिए उन्होंने. वही कारण है कि अब 38 सर्कल में एक एक्स्ट्रा खिलाड़ी उनका आता हुआ. खेल की शुरुआत, पहली गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर, 6 रन. लास्ट ओवर की जो शुरुआत हुई धमाके के साथ हुई है. 29 धावांची आवश्यकता असताना आता मात्र इथून समीकरण बदलत आहे. इथून 5 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे आणि या षटकाराने मजर खान फलंदाजांना दाखवून दिलेलं आहे की पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त, सामना अजूनही संपलेला नाही. जी बिल्कुल, वहां पर बल्लेबाज ने भी यही जताया है कि इतनी जल्दी हम इस टूर्नामेंट से बाहर नहीं जाने वाले. एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक आता हुआ, पहली गेंद के ऊपर सिक्सर आया. अब यहां से बची हुई 5 गेंदों में 23 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. लास्ट ओवर में गेंदबाजी के लिए आए हैं गेंदबाज मुदस्सिर. आणि मुद्दशीरचं स्वागत इथे मात्र फलंदाजांना भव्य फटक्याने केलेलं आहे. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर रोहन के बल्ले से ये बड़ा हिट आया है. 5 गेंदें और 23 रन चाहिए अब यहां से इस मैच को जीतने के लिए. फिर से लॉफ्ट कर दिया है और ये गेंद भी जा रही बाउंड्री के बाहर. लगातार 2 गेंदों पर 2 सिक्सर आते हुए रोहन के बल्ले से. आणि एकाएकी या 2 फटक्याने, 2 मोठ्या फटक्याने आता मात्र सामन्यामध्ये वापसी करताना आपण बघतोय, कमबॅक करताना बाबनदेव कुरून हा संघ आता मात्र चिंतित, हैराण परेशान आपण पाहतोय या क्षेत्ररक्षण करणारा एनसीसी बोरीवली हा संघ. 2 मोठे फटके आलेले आहेत आणि आता मात्र गोलंदाजांना समजवण्यासाठी 3 क्षेत्ररक्षक त्याच्या जवळ आलेले आहेत. यही तो क्रिकेट का खेल है. बची हुई अब यहां से 4 गेंदों में 17 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. पहले 4 ओवर में पूरी तरीके से छाई रही थी एनसीसी और उनके गेंदबाज, लेकिन ये 2 गेंदें कहीं ना कहीं पासा पलटने के मूड में नजर आ रहे हैं रोहन. सामना जर टाय झाला, बरोबरी सुटल्यास सुपर ओव्हर करणारा सुपर स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. शाहिद खान प्रेजन एकता ट्रॉफी या 2026चं आयोजन आपण बघतोय. नए साल का तोहफा, फटका क्रिकेट का धमाका. क्रिकेट के चाहने वालों के लिए ये नए साल का तोहफा लाए है शाहिद खान. फिर से वहां पर इस बार देखना है, ये गेंद भी जा रही बाउंड्री के बाहर. व्हाट अ हिट. लगातार 3 गेंदें और तीनों की तीनों गेंदें चले गई ये बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी इस वक्त हमें देखने को मिल रही है रोहन द्वारा. रोहन अक्षरशः गोलंदाज तुटून पडलेला आपण बघतोय. स्लॉगरचं षटक आहे आणि स्लॉगरच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीला प्रारंभ केलेला आहे. आता मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता आहे. जी बिल्कुल, बची हुई 3 गेंदों में अब यहां से 11 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इस वक्त रोहन. हालांकि रोहन ने जो अपने 2 ओवर किए थे उसमें 25 रन खर्च किए थे, थोड़े से महंगे साबित हुए थे, लेकिन उनके कैप्टन ने यही कहे कि भेजा होगा
दर्द भी तुम्ही ने दिया है, दवा भी अब तुम्ही को देना है. आणि त्या धावा दिलेल्या आता मात्र व्याजासकट वसूल करताना देखील रोहन आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी करताना ज्या धावा दिल्या होत्या त्या आता मात्र फलंदाजी करताना व्याजासकट त्यांनी वसूल करायला सुरुवात केलेली आहे. मागील 3 चेंडूमध्ये आपण बघितलं तर 18 धावा कुठल्या गेलेल्यात आणि येणाऱ्या 3 चेंडूमध्ये इथून 11 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. जी बिल्कुल, लेकिन मिड विकेट पर जो खिलाड़ी शायद उनके ऊपर ज्यादा प्रेशर नजर आ रहा है. ओ इस बार लो फुल टॉस गेंद रही है, मिडल नहीं कर पाई इस गेंद को सही तरीके से, लेकिन फील्डिंग बहुत ही जबरदस्त इस बार रही है. देखना है कि क्या कुछ हो पाएगा इस बार. वहां पर जोरदार अपील होती हुई और एम्पायर गोकुल पाटिल सर इस वक्त तीसरे एम्पायर की तरफ जाते हुए. लो फुल टॉस ये गेंद रही थी, अलोंग द ग्राउंड गेंद को खेल दिया. वहां पर फील्डिंग बहुत ही जबरदस्त और सीधा विकेट कीपर के हाथ में वहां पर थ्रो करने की कोशिश रही थी वहां पर नाफिज द्वारा. यस आउट. रेड सिग्नल आपण बघतोय. ओईटी अखेर फलंदाज बाद होताना इथे मात्र धावचीच्या रूपाने हे आपण पाहू शकता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो होता तो फलंदाज अंगलट येतोय. अति घाई संकटात नाही. नक्कीच बाद होण्यापूर्वी चांगली फलंदाज देखील त्याने केलेल्या रोहन आपण बघितलं तर ज्याने 3 षटकाराने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता मात्र मंजर खान समीकरण पाहायला मिळते. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 2 चेंडूमध्ये 10 का दम दाखवावा लागेल. जी बिल्कुल, रोहन ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की है, लेकिन अभी जो बल्लेबाज आ रहे हैं उनके लिए काम खत्म नहीं हुआ है क्योंकि 2 गेंदें बची हुई. रन यहां से चाहिए 10. व्हाट अ मैच. 2 चेंडू आणि 10 धावा आपण बघतोय. थोडंसं क्लायमेट कूल आहे मात्र कूल क्लायमेट मध्ये हॉट सामना पाहायला मिळतोय. ठंडे में भी गर्मी का एहसास. नए बल्लेबाज नेवा. फिर से ये गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर. नए बल्लेबाज नेवा आए, आते साथ उन्होंने गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. लेकिन जिस प्रकार से यहाँ पर गेंदबाजी हो रही है वो उतनी अच्छी लाइन पर गेंदबाजी नहीं हो रही. फुल टॉस गेंदें ज्यादा देखने को मिल रही है. इस बार भी ये फुल टॉस गेंद रही थी, मानो बल्लेबाज को इन्विटेशन दिया वहां पर गेंदबाज ने. नक्कीच सामना कुठलाही संघ जिंकू दे आतमध्ये कोणीही जाणार नाही. जी बिल्कुल, मैच खत्म होने के बाद किसी को भी अंदर की तरफ नहीं आना होगा, इस बात का ध्यान दे दोनों टीमों के समर्थक. निवा आपण पद्धत निवृत्ती खरं तर एक्सपिरियन्स कंपेनर आहे. अनेक क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत आणि त्याच्या बॅटमधून षटकार आणि आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. फील्डिंग लगानी है, तुरंत ही फील्डिंग लगानी है. एनसीसी बोरीवली, बबुश प्लीज थोड़ा सहयोग करे. वॉट अ मॅच. आपण पद्धत शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेही वाटलं नव्हते की बाबनदेव कुरुन संघ फाईट बॅक करेल, मात्र या संघाने बाउन्स बॅक केलेला आहे. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता. गोल्डन डिलिव्हरी की मात्र गोल्डन चौकार. बजर खान आपण बघितलं तर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर देखील आहे, मात्र सुपर सामना सध्या पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, सुपर से ऊपर ये मैच और सुपर से डुपर ये टूर्नामेंट एकता ट्रॉफी. लेकिन ये देखना होगा क्या सुपर ओवर हमें देखने को मिलेगा. 1 चेंडू आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता. गोल्डन डिलीवरी की गोल्डन चौकार. इसे लगा डाला तो मैच जिंगा डाला, इसको लगा डाला तो मैच को जीता डाला. देखना है कि कौन मैच को जिताता है, बल्लेबाज या फिर गेंदबाज. 1 गेंद और 4 रन. व्हाट अ मैच. अब तक 25 रन हालांकि इस ओवर में आ चुकी है, लेकिन अब 1 में 4 बचाने होंगे गेंदबाज मुदस्सिर को. पैसा वसूल सामना आपण बघतोय. ये तो झाकी आहे. अभी 3 दिन बाकी आहे. क्षेत्रक्षेत्रामध्ये जास्त वेळ घेतला जातोय. ऑफिशियल कॉल दिला जातोय इथून. शेवटचा ऑफिशियल कॉल हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला असणार आहे आणि दुसरा कॉल आपल्याला पेनल्टी देखील दिली जाऊ शकते. खेल की शुरुआत मुदस्सिर. फुल टॉस ये गेंद और फुल टॉस के साथ ही इस मैच को खत्म कर दिया वहां पर मुदस्सिर ने. लेकिन बल्लेबाजी जिस तरह से यहां पर रही है, पहले रोहन और उसके बाद नेवा. व्हाट अ बैटिंग और व्हाट अ मैच. बहुत ही बेहतरीन ये मैच दोस्तों रहा है. गोल्डन षटकाराने निवा यांनी बाबनदेव कुरुन संघाला हा सामना जिंकून दिलेला आहे. हार्ड लक एनसीसी बोरिवली.
नायब बर्डीसाठी पारितोषिक आलेले नायब बर्डे आपण आपल्या पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. नाफिस बर्डी माफ करा, नाफिस बर्डीसाठी पारितोषिक आलेले आहे. सिन्नान खोत यांच्याकडून 500 रुपये. त्यानंतर जियाद गुजर यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे आपण बघितलं तर नाफिस बर्डे आणि या अगोदर कुरुन डीबी स्पोर्ट्स कुरुन आयोजित चषकामध्ये देखील अर्धशतक झळकलं होतं. मध्ये त्यावेळी देखील त्यांचा संघ पराभूत झाला होता आणि इथे देखील आपण बघतोय त्यांचा संघ अर्धशतक झळकल्यानंतर देखील पराभूत झालेला आहे. तर यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. पुढील सामना आपण पाहणार होतो. जी डोले संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि चेरोबा वासेर संघ आपण आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. मॅन ऑफ द मॅच कडे बनवल्या आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे रोहन, ज्याने खरं तर सामना आपल्या संघाच्या बाजूने टर्न केला होता. 3 षटकार 20 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलं होतं आणि तोच रोहन ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. नाफिस बर्डे आपण देखील आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे, कारण आपल्यासाठी देखील 2500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाफिस बर्डे आपण आपलं कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे आणि रोहन आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. साजिद शेख आसिफ भाई यांना विनंती असेल का आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अली अरफत हरे टॉस प्रेझेंटेशन बॉक्स आपण पाहतोय आणि प्रेझेंटेशन बॉक्समधून आपण कॅश प्राइज तसेच मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देखील देणार आहोत. नाफिस बर्डे आपणासाठी कॅश प्राइज झाले. आपण कॅश प्राइज घेण्यासाठी या हे आपण पाहू शकता आणि कॅश प्राइज इथून नाफिस बर्डे याला सर्वप्रथम दिलं जाईल, जे अर्धशतक झळकवलं होतं. खरं तर हा फलंदाज दुर्दैवी ठरलेला आहे, कारण या अगोदर देखील मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुरुन चषकामध्ये देखील त्याने अर्धशतक झळकवलं होतं. 57 धावा, येथे देखील 55 धावा, मात्र त्याचं अर्धशतक यावेळी देखील व्यर्थ केलेलं आहे. वेल प्लेड बट हार्ड लक. आणि रोहन आपण या आपणास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. जोहान पटेल सर्वप्रथम आपण हे गिफ्ट हॅम्पर देत आहोत, हे आपण पाहू शकता. जोहान पटेल याच्या शुभ असते हे गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर चला सामना आपण या ठिकाणी सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. काय सामना तुम्हाला बघायला मिळाला आणि कुरुनकरांनी त्या ठिकाणी विजय साजरा केला. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 29 धावांचा पाठलाग करत असताना तो सामना त्या ठिकाणी जिंकून दिला. नाफिस बर्डीचं अर्धशतक लुझिंग हाऊसमध्ये 2 वेळा येताना आपण बघितलंय. आजही एकता ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक त्यानं झळकावलं, परंतु ते व्यर्थ, कारण गोलंदाजाने आज कामगिरी खराब केली. परंतु हा नवीन सामना साहिल बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल वेगानं सरसावतो डीपमध्ये. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. अनिकेतच्या सोबतीनं हिरामनला तुम्ही पाहतायत. चेरोबा वाशेरेच्या विरोधात SG डोहले असा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर डबल पूर्ण करत असताना बॅटर अनिकेत ऑफ द मार्क. बिग मैच की शुरुआत यहाँ पर दोस्तों हुई है. चेरोबा वाशेरे और SG डोले के बीच में ये मुकाबला. ओहो हो, यावेळेला इम्प्रोवाइज क्रिकेट थोडीशी शफल होत असताना फक्त दिशा दाखवते. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय. चौकार. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक वहां पर अनिकेत के बल्ले से इस बार आया है. शफल हुए, एक जगह बनाई और गेंद को भेज दिया है. बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में गेंद जाती हुई 1 बाउंस में 4 रनों के लिए. गेंदबाजी के लिए साहिल शेख है, डायमंड ऑफ PTC. उनको गेंदबाजी के लिए पहले ओवर में बुलाया गया, लेकिन पहली 2 गेंदें जो रही है उसमें 6 रन बटोरे बल्लेबाजों ने. हो, चांगली सुरुवात आहे साहिल शेखच्या विरोधात. थोडी जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये येतोय. डॉट बॉल. इस बार अच्छी गेंद रही वहां पर साहिल शेख द्वारा. बैकफुट पर जाकर स्क्वायर कट लगाना चाहते थे वहां पर बल्लेबाज अनिकेत.
जरूर जरूर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता इथून